की जो आपण 30 एप्रिलचा मी सर्व तहसीलदाराला सांगितलं आहे, आले नसतील तर पुन्हा सर्व विधानसभा विधान परिषद सदस्यांना आमचे तहसीलदार येऊन सांगतील की आणि 30/4ला एक सुधारणा काढली, त्यामध्ये ती कशी उपलब्ध व्हावी वाळू घाटांना यांना घरकुलांना. तर घरकुलांना राज्यातले जे आता 20 लक्ष घरं आपल्याकडे आले, जुने काही घरकुल बांधकाम पेंडिंग आहे आणि पुन्हा 10 लक्ष घरं राज्यामध्ये येणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या स्कीम येणार आहे. त्यामुळं आपण आता निर्णय घेतलेला आहे की ज्या ग्रामपंचायतीमध्ये, ज्या नगरपंचायतीमध्ये, ज्या भागामध्ये वाळू घाट आहे, नदी नाल्यावर वाळू उपलब्ध आहे, EC असो की EC नसो, पर्यावरण मंजुरी असो की पर्यावरण मंजुरी नसो, घरकुलांना तुम्ही 5 ब्रास रेती तहसीलदारनी 5 जनरेट करून, तहसीलदारनी महाखनिजच्या ऑनलाईन पोर्टलवरनं 5 त्या ठिकाणी जनरेट करायची, ती वाळूची 5 घरकुलाला घरोघरी पोचून द्यायची आमच्या तलाठ्यामार्फत. आणि आमचा तलाठी तो 5 घरी पोचून देईल 5 ब्रासची, आणि त्या घरकुल मालकांनी आपल्या ग्रामपंचायतच्या जवळच्या रेती घाटावरून ती घ्यायची, नसेल तर बाजूच्या तालुक्यातनं घ्यायची. तहसीलदारनी त्याला आयडेंटिफाय करून द्यायचं कुठून वाळू उचलायची. हा एक निर्णय आपण घेतला. दुसरं, EC असो की EC नसो, अंबादासजी, EC असो की EC नसो, स्थानिक बांधकामं म्हणजे स्थानिक ग्रामपंचायतमध्ये जेवढे बांधकामं करायचे असतील त्यांनी 600 रुपये रॉयल्टीच्या हिशोबाने 100 ब्रास, 200 ब्रास, 500 ब्रास जी काय रेती ग्रामपंचायतला नगरपालिकेला लागेल ती सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायची, त्यांनी त्यांना पासेस उपलब्ध करून द्यायच्या. आणि तिसरं, ग्रामपंचायतीमधले नगरपंचायत काही प्रायव्हेट बांधकाम असतील, खाजगी बांधकाम असतील ज्या वाळू घाटाच्या एरियामध्ये, त्यांनी सुद्धा तहसीलदारकडे अर्ज करायचा, त्यांना सुद्धा तहसीलदारनी TP उपलब्ध करून द्यायची. म्हणजे तहसीलदारला नोडल अधिकारी केला. आणि वाळू ही स्थानिक रेती घाटावरनं EC असो की EC नसो तरी आपण स्थानिक बांधकामांना ही या ठिकाणी वाळू धोरणामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे. त्यामुळं दादाराव केचेजी, मला माहिती आहे की या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाळू चोरी चालू आहे. एका दिवसात कंट्रोल येणार नाही, पण मी तुम्हाला दाव्याने सांगतो की आत्ता आपण हे दोन्ही वाळू धोरण आल्यानंतर आत्ता तुमच्याकडे जी तुम्ही जो रेतीसाठा पकडला आहे तो आम्ही घरकुलाला पूर्ण, आणि जो रेतीसाठा पकडला जाईल चोरी करणाऱ्याकडून, तो रेतीसाठा स्थानिक बांधकामांना, स्थानिक घरकुलाला हे तहसीलदार कलेक्टर उपलब्ध करून देतील, दुसऱ्या कुठल्याही कामाला देणार नाही, असाही निर्णय शासनाने घेतला आहे. दादारावजी, तुमची मागणी आहे तिथला RI काय करतात, तिथला तलाठी काय करतो, तर हे खरं आहे. आमदार जाऊन रेड करतात, आमदार जाऊन वाळू पकडतात, पण त्या ठिकाणी आमचा रेव्हन्यू इन्स्पेक्टर तलाठी त्या गावात असूनही त्या ठिकाणी रेतीचे साठे पकडत नाही. मी या देऊरवाडाचा जो त्या ठिकाणी रेती घाट आहे, ज्यातनं तुम्ही हा भ्रष्टाचार की रेती घाटाचा जो गैरव्यवहार पकडून दिला आम्हाला, तिथला तलाठी आणि तिथला रेव्हन्यू इन्स्पेक्टर याला निलंबित केलं जाईल. शशिकांत शिंदे. महसूल मंत्र्यांनी पदभार घेतल्यानंतर चांगले निर्णय घ्यायचा धडाका सुरू केलेला आहे. हा पण निर्णय तुम्ही घेतला. याच्या मागे राधाकृष्ण विखे पाटील होते, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचा निर्णय घेतला. मंत्री महोदय, हा निर्णय घेतल्यानंतर सुद्धा वाळू उपसा बेकायदेशीर चालू आहे. यामध्ये आमची मागच्या ह्या सभागृहामध्ये मी एक या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला होता. महिनाभर कारवाई झाली आणि परत वाळू उपसा सुरू झाला. आमची विनंती एवढीच आहे की कोणावर तरी त्या असलेल्या कार्यक्षेत्रामध्ये पोलीस स्टेशन आणि सगळे तलाठी सर्कल सगळ्यांचे हप्ते बांधलेले आहेत. आमचा विनंती एवढीच आहे की तुमचा उद्देश चांगला आहे, पण वाळू तर मिळाली पाहिजे ना. बेकायदेशीर वाळू तुम्ही 100 रुपयांनी विकणार आणि बेकायदे 30 रुपयांनी विकायला लागला तर त्याचाच फायदा होतोय. आमचं म्हणणं आहे की त्यांनी सांगितल्या प्रश्नाप्रमाणे हे राज्यामध्ये तुम्ही धोरण स्वीकारत असताना आरोप निश्चिती, जर वाळू उपसा केलेली तक्रार मिळाल्यानंतर तिथं आपण ड्रोनद्वारे सुद्धा सर्वेक्षण करा. वाळू काढली की तिथं नाममात्र दंड आकारला जातो, ही पॉलिसी आहे. आमचं म्हणणं आहे की तिथला तलाठी असेल, सर्कल असेल, तहसीलदार असेल की कोणी अधिकारी किंवा पोलीस स्टेशन सुद्धा यांच्यावर आपण कुठेतरी त्या ठिकाणी जबाबदारी निश्चित केली पाहिजे, कारवाई करण्याची पॉलिसी आपण ठरवली पाहिजे. ती ठरवणार आहात का? शशिकांत शिंदे साहेबांनी योग्य सूचना केली आहे. माननीय सभापती महोदय, ही गोष्ट खरी आहे की वाळू राज्यामध्ये चोरी होत आहे का, तर चोरी होत आहे. मी आधीच सांगितलं, मी मान्य करतो की एका दिवसात काही बदलणार नाही, कारण याला 2-3 धोरणं आपण आणले आहे. आता वाळू धोरण आणलं आहे, पण एक चांगलं धोरण राज्यामध्ये उद्यापासून येत आहे, म्हणजे जाहीर केलं आहे. एमसँड धोरण. एका जिल्ह्याला 50 क्रेशर आपण देतो आहे.
काल त्याची पॉलिसी आली, काल त्याची SOP आम्ही इश्यू केली. कृत्रिम वाळू तयार करणे, दगडापासून वाळू तयार करणे. मी तुम्हाला सांगतो, जेवढी मागणी आहे तेवढी जर पूर्तता राज्यांनी केली ना तर वाळू चोरी होणार नाही. वाळू चोरी काय आहे? कारण जेवढी मागणी आहे तेवढी पूर्तता आपण नैसर्गिक वाळूची करू शकत नाही आहे. म्हणून आता एमसँड धोरण आणलं. एका जिल्ह्यात 50 क्रेशर उद्या आम्ही लॉन्च करतो आहे. फर्स्ट कम फर्स्ट, त्याला इंडस्ट्रियल पॉलिसीचे सर्व बेनिफिट आपण देतो आहे. आणि उद्यापासून कलेक्टर प्रत्येक जिल्ह्यात 50 वाळू क्रेशर. मी तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी या राज्यामध्ये 1,500 एमसँडचे क्रेशर लागतील, नैसर्गिक वाळूवर हे राज्य 90% विड्रॉ होईल. इतकं महत्त्वाचं धोरण आपण आणलं. मला माहिती आहे तोपर्यंत हे ब्लॅक मार्केटिंग चालू होणार आहे. राहिला प्रश्न, आता आपण सांगितलं की या ठिकाणी तुम्ही जिथे वाळू चोरी चालू आहे त्या तहसीलदार, त्या अधिकाऱ्याची जबाबदारी फेस करणार आहे का? पोलीस. याच्यामध्ये 3 भाग केले. आता काल माननीय मुख्यमंत्र्यांनी एक आदेश काढला की महसूलनी पकडलं त्याच्यावर पोलीस केस दोन्ही गुन्हे दाखल करायचे. जर पोलिसांनी पकडलं तर महसूलचा गुन्हा दाखल करायचा. आता काय होत आहे, पोलीस आदेश काढले, दोन्ही कारवाई करायच्या. आणि तिसरी कारवाई या ठिकाणी माननीय परिवहन मंत्री असतील त्यांच्याकडे आम्ही आज नस्ती पाठवली आहे, अनिल परब साहेब, की असे जर आढळले तर एकदा गुन्हा केला असेल तर वाहन 15 दिवसाकरता सस्पेंड, दुसऱ्या गुन्ह्यात सापडलं असेल तर महिनाभराकरता सस्पेंड, तिसऱ्या गुन्ह्यात सापडलं परमनंट सस्पेंड. असा परिवहन खात्याचाही एक निर्णय या ठिकाणी येतो आहे. त्याचंही त्या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन परिवहन खातं आता करण्याचा त्यांच्याकडे नसती गेली आहे. त्यांनी अजून निर्णय घेतला नाही, पण गृह खात्याने आणि महसूल खात्याने हा निर्णय घेतला की दोघांची कारवाई होईल. अनिल परब. सभापती महोदय, आजचे मावळचे अध्यक्ष आणि महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी अतिशय सविस्तर उत्तर दिलेले आहे आणि त्यांच्या ताकदीचा मला अंदाज आहे. एक यशस्वी, दमदार मुख्यमंत्र्यांचे अतिशय जवळचे, आणि त्यांचे अधिकार पण त्यांनी सांगितलेत की पोलिसाला सस्पेंड करायचे अधिकार आहेत, महसूल खात्याच्या तलाठ्यांना अधिकार आहेत. हे अधिकार तुम्हाला काय आहेत? कारण ते लोकसेवकेच्या व्याख्येत बसतात, म्हणून तुम्ही करू शकता ना. नॉर्मल माणसाला तुम्ही पोलिसाकडेच द्याल. आमदार वाळू पकडतायत, बरोबर आहे. आमदार देखील लोकसेवेच्या व्याख्येमध्ये बसतो, पण महसूल राज्यमंत्री वाळू पकडतायत. आणि मी तुमच्याकडे 5 प्रकरणं देतो पुढच्या 3 दिवसात की महसूल राज्यमंत्र्याने वाळू पकडली आणि ती वाळू तुमच्या धोरणाप्रमाणे जे तहसीलदाराने 5 ब्रास गरिबांना द्यायला पाहिजे ती दिली नाही. आता माझा साधा प्रश्न आहे, जी ताकद, जी हिम्मत एक कणखर महसूल मंत्री म्हणून तुम्ही तलाठ्याच्या बाबतीत वापरताय, तहसीलदारच्या बाबतीत वापरताय, RTOच्या बाबतीत वापरताय, ज्या महसूल मंत्र्याने वाळू पकडले त्या ठिकाणचे फोटो, त्या ठिकाणचा एंट्री, जिकडे एंट्री होते ना की बाबा आज महसूल मंत्र्यांनी, राज्यमंत्र्यांनी व्हिजिट केली, तिकडचा तुम्हाला अहवाल, ती कॉपी देतो. हे सगळं प्राप्त झाल्याच्या नंतर आपण महसूल मंत्र्याला सस्पेंड करू शकता का? त्याचं कारण असं आहे की ते देखील लोकसेवेच्या व्याख्येत बसतात. आमच्यावरती दाखल केलं ना लोकसेवेच्या व्याख्येत बसतात म्हणून. आता हिम्मत दाखवा. आणि माझा साधा प्रश्न आहे, ही छोटी चिलट मारू नका. मारायचं आहे ना, मोठा गडी मारा. आणि तुमच्या हिमतीची तर मी दाद देईनच, कारण मला माहिती आहे तुम्ही एकदम ताकदवर आहात. आज सभागृहाला नाही, तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या तमाम 12 कोटी जनतेला कळू देत की महसूल राज्यमंत्र्याचं देखील चोरी असेल तर आम्ही ती मान्य करणार नाही. सरकारचा कणखरपणा दाखवण्याची ही वेळ आहे. आता उत्तर द्या. महसूल मंत्री. महसूल मंत्री. आपण प्रश्न
प्रश्न असा आहे माननीय आपण जरा बसा खाली. आपण मंत्री महोदय आपण खाली बसा. आपण जरा बसा. मी बोलतो. आपण दोन्ही मंत्री महोदय खाली बसा जरा प्लीज. प्लीज खाली बसा. आपण प्लीज जरा खाली. आपण खाली बसा. तुम्हाला प्रश्न विचारला. आपण मंत्री आहात. माननीय महसूल मंत्र्यांना काही प्रश्नाचे उत्तर दिल्याच्या नंतर सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. त्याच्यात कुठल्याही मंत्र्याचं किंवा व्यक्तीचं नाव घेतलेलं नाही. राज्यमंत्र्याचं नाव घेतलेलं आहे. आता सन्माननीय सदस्यांनी प्रश्न विचारलेला आहे. माननीय महसूल मंत्र्यांनी त्याला उत्तर दिलं पाहिजे. तथापि आपण जे मध्येच इंटरव्ह्यू करणार आहे ते कोणत्याही सिस्टम मध्ये बसत नाही. त्यामुळे माननीय महसूल मंत्र्यांनी परब साहेबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे. महसूल मंत्री उत्तर द्या. त्याच्यातून काही प्रश्न उपस्थित झाला तर आपल्याला देतो. आपण जर बसा. राज्यमंत्री शब्द त्यांनी एक मिनिट महसूल राज्यमंत्री देताना नाही असा कुठलाही नोटीस नाही. एक मिनिट कॅबिनेट मंत्री आहेत महसूल मंत्री ते उत्तर देतील. आपण जरा बसा. आपण बसा जरा. परब साहेब सभापती महोदय प्लीज. माननीय सभापती महोदय अनिल परब साहेबांनी जे या ठिकाणी जे अत्यंत महत्त्वाचं विधान केलं आहे त्या विधानावर जर अनिल परब साहेबांनी मला अधिकची माहिती दिली आणि त्यांनी जर मला संपूर्ण त्यांनी सांगितलं मला त्यांनी काही डिटेल नाव सांगितलं नाही पण त्यांनी मला अधिकची माहिती दिली तर मी अधिवेशन संपण्यापूर्वी सभागृहात मी स्वतः त्याचं निवेदन करेल. बरोबर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2 अमोल मिटकरी. प्रश्न संसदीय कामकाज मंत्री यांना काय. संसदीय कामकाज मंत्री म्हणून मी माझं म्हणणं मांडतो की नाव न घेता सुद्धा तुम्ही स्पेसिफिक महसूल राज्यमंत्री म्हटल्यामुळे असा एखाद्या मंत्र्यावर जो आरोप करायचा असतो त्याची नाही उल्लेख सुद्धा करताना पूर्वसूचना त्याच्यानंतर नाही महसूल राज्यमंत्री इतकं स्पेसिफिक माजी महसूल राज्यमंत्री म्हटलं का मान्य सभापती मध्ये माजी म्हटलं का नाही आजी महसूल राज्यमंत्री म्हणजे स्पेसिफिक कोण हे क्लिअर झालं तर त्याच्यावर आरोप करताना त्याची पूर्वसूचना ही तुम्हाला द्यायला पाहिजे. त्याची आपण परब साहेब जरा संसदीय कामकाज मंत्र्याचं पूर्ण ऐकूया. ठीक आहे माझं म्हणणं मांडलं. प्रश्न महसूल मंत्री महोदयांनी अतिशय टिपिकल आणि व्यवस्थितरित्या उत्तर दिलेलं आहे. प्रश्न याच्यामध्ये कुठलाही निर्माण झाला नाही. त्यांनी जर तर किंतु परंतु असं सांगितलं आणि मी असं केले तर अशी माहिती दिली तर त्यामुळं त्यांनी सुद्धा सांगितलं की अशी माहिती प्राप्त झाली तर आणि त्यामुळं जर आणि तर आहे. सध्याच्या प्राप्त वर्तमान परिस्थितीमध्ये फक्त त्यांनी राज्यमंत्री हा शब्द उच्चारलेला आहे तो मी काढून टाकत आहे. अशी माहिती उपलब्ध झाल्याच्या नंतर महसूल मंत्री त्या संदर्भात योग्य तो निर्णय घेतील.